आजच्या या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे. आजचा विषय थोडा गुंतागुंतीचा आहे, पण तितकाच आकर्षक सुद्धा. आपण महाप्रायश्चित दिनाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत. यासाठी आपल्याकडे काही धर्मशास्त्रीय विश्लेषण असलेले स्रोत आहेत, जे बायबलमधील भविष्यवाणीचा अर्थ लावतात. आणि यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे या स्रोतांनुसार प्रायश्चित्ताचा खरा अर्थ केवळ पाप माफ करणे नाही आहे. अच्छा? नाही, तर पापाची शक्यताच मुळापासून काढून टाकणे आहे. आणि हे कसं साध्य होतं याची ही एक मोठी वैश्विक कहाणी आहे. वाव. म्हणजे हे फक्त पापांची यादी पुसून टाकण्यापुरतं मर्यादित नाही, तर भविष्यात पाप घडूच नये अशी व्यवस्था निर्माण करण्याबद्दल आहे. अगदी बरोबर. ठीक आहे. तर मग या भव्य योजनेची सुरुवात कुठून होते? स्रोतांमध्ये या घटनाक्रमाची सुरुवात सांगितली आहे का? हो, याची सुरुवात एका खूप नाट्यमय घटनेने होते. ती म्हणजे 7वा करणा वाजणे. 7वा करणा. हो, बायबलच्या प्रकटीकर या पुस्तकानुसार 7 देवदूत 7 करणे वाजवतात आणि प्रत्येक करणा वाजवल्यावर पृथ्वीवर काहीतरी मोठी घटना घडते. जेव्हा 7वा देवदूत आपला करणा वाजवतो तेव्हा स्वर्गात एक मोठी घोषणा होते. काय घोषणा होते? अशी की जगाचे राज्य आता आमचा प्रभू आणि त्याचा ख्रिस्त यांचे झाले आहे. म्हणजे ही एक प्रकारची सत्तेची घोषणा आहे. इथूनच बदलाची सुरुवात होते. पण या घोषणेचा पृथ्वीवर पहिला परिणाम काय होतो? याचा पहिला आणि सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे पहिले पुनरुत्थान. पहिले पुनरुत्थान. हो, हे पुनरुत्थान त्या लोकांचे आहे ज्यांना हुतात्मे म्हटले गेले. म्हणजे असे लोक ज्यांनी देवाच्या आज्ञा पाळल्या आणि त्यासाठी आपला जीवही दिला. ते मृत्यूनंतर पुन्हा जिवंत होतात. पण थांबा, देवाच्या आज्ञांचं सत्यत्व सिद्ध करण्यासाठी इतक्या मोठ्या नाट्याची गरज काय आहे? म्हणजे देव सर्वशक्तिमान आहे, तो आपलं म्हणणं थेट सिद्ध करू शकत नाही का? हाच या संपूर्ण कथेचा केंद्रबिंदू आहे. अच्छा. या विश्लेषणात असा तर्क दिला जातो की देव आणि सैतान यांच्यात एक वैश्विक कायदेशीर वाद सुरू आहे. कायदेशीर वाद? हो. सैतानाचा मुख्य आरोप हा आहे की देवाने मनुष्याला ज्या आज्ञा दिल्या आहेत त्या पाळणं अशक्य आहे, त्या अव्यवहार्य आहेत. म्हणजे त्या पाळता येत नाहीत. हो, आणि म्हणूनच देव एक जुलमी आणि खोटा शासक आहे जो अशा अपेक्षा ठेवतो ज्या कोणीच पूर्ण करू शकत नाही. अच्छा, म्हणजे हा देवाच्या चारित्र्यावरच थेट हल्ला आहे. आणि मग हे हुतात्मे या आरोपाचं खंडन कसं करतात? अगदी बरोबर. जेव्हा हे हुतात्मे ज्यांनी मृत्यूपर्यंत आज्ञा पाळल्या ते पुन्हा जिवंत होतात, तेव्हा ते एक जिवंत पुरावा बनतात. त्यांचं पुनरुत्थान हे सिद्ध करतं की देवाच्या आज्ञा पाळल्याने मृत्यू नाही तर जीवन मिळतं. अगदी जीवन मिळतं. त्यामुळे सैतानाचा मूळ आरोपच खोटा ठरतो. वा. देव जुलमी नाही, तर त्याच्या आज्ञा जीवनाकडे नेणाऱ्या आहेत हे सिद्ध होतं. आणि याच क्षणी देवाच्या आज्ञा वैश्विक न्यायाचा आधार बनतात. वा. म्हणजे हा केवळ एक कायदेशीर मुद्दा नाही, तर एका वैश्विक आरोपाचं खंडन आहे. सैतानाने थेट देवाच्या चारित्र्यावरच प्रश्न उचलला होता आणि हे हुतात्मे त्याचं उत्तर आहेत. बरोबर. ही कल्पनाच खूप मोठी आहे. तर एकदा का देवाच्या आज्ञा न्याय्य आहेत हे सिद्ध झालं की मग पुढची पायरी काय? एकदा कायद्याची वैधता सिद्ध झाली की मग न्याय प्रक्रिया सुरू होते. आणि इथेच महाप्रायश्चित ही संकल्पना येते. आता पापाच्या समस्येचा कायमचा सोक्षमोक्ष लावला जातो. ठीक आहे. प्रायश्चित हा शब्द आपण अनेकदा ऐकतो. सहजा त्याचा अर्थ पापांची क्षमा असा घेतला जातो. पण तुम्ही सुरुवातीला म्हणालात की याचा अर्थ त्याहून खूप मोठा आहे. हो, खूप मोठा. या स्रोतांनुसार प्रायश्चित म्हणजे संपूर्ण निर्मितीतून पापाचे अस्तित्व आणि पापाची शक्यता पूर्णपणे नष्ट करणे. शक्यताच. म्हणजे हे असं आहे का की एखाद्या सॉफ्टवेअरमधून व्हायरस काढण्याऐवजी तो कोडच असा लिहायचा की भविष्यात कोणताही व्हायरस त्यावर परिणामच करू शकणार नाही? अगदी उत्तम उदाहरण. प्रायश्चित्त म्हणजे केवळ व्हायरस डिलीट करणं नाही, तर सिस्टीमलाच व्हायरस प्रूफ बनवणं आहे. अच्छा. याचे 2 मुख्य भाग आहेत. एक, जे लोक पश्चाताप करतात त्यांच्यातून पापाची शक्यता काढून टाकणे. याला त्यांची इच्छाशक्ती पूर्ण करणे असं म्हटलं आहे. आणि दुसरा भाग म्हणजे जे पश्चाताप करत नाहीत त्या गुन्हेगारांना नष्ट करणे. आणि ही प्रक्रिया 2 टप्प्यांत होते असं आमच्या स्रोतांमध्ये नमूद आहे. वास्तविक पवित्र स्थान आणि पाताळ. हे शब्द थोडे क्लिष्ट वाटतात. वास्तविक पवित्र स्थानाचं प्रायश्चित्त म्हणजे काय नक्की? वास्तविक पवित्र स्थान म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर स्वर्गीय क्षेत्र, जिथे देवदूत राहतात.
एक मिनिट. हे थोडं गोंधळात टाकणार आहे. स्वर्गीय क्षेत्राचं प्रायश्चित्त कशासाठी? तिथे पाप आहे असं या स्रोतांमध्ये म्हटलं आहे का? नाही, तिथे पाप नाही, पण पापाची शक्यता आहे. बरोबर. त्यामुळे जे देवदूत देवाशी प्रामाणिक राहिले त्यांच्या मनात भविष्यात कधीही बंडखोरीचा विचार येऊ नये यासाठी त्यांची इच्छाशक्ती इतकी दृढ आणि परिपूर्ण केली जाते की ते पापाकडे वळण्याची शक्यताच उरत नाही. अच्छा. यालाच स्वर्गीय प्रायश्चित्त म्हटलं आहे. हो. आणि याच काळात पृथ्वीवर देवाचा क्रोध त्या लोकांवर उतरतो जे पश्चाताप करत नाहीत. याला 7 पिढा असं म्हटलं आहे. म्हणजे एकाच वेळी स्वर्गात इच्छाशक्ती दृढ केली जात आहे आणि पृथ्वीवर न्याय केला जात आहे. मग पाताळ किंवा मृत्यूलोकाचं प्रायश्चित्त कसं होतं? त्यासाठी येशू स्वतः पृथ्वीवर परत येतात. याला सेकंड कमिंग असंही म्हणतात. ते येऊन श्वापदाच्या सैन्याचा न्याय करतात. आता श्वापद म्हणजे काय हे थोडं समजून घेऊ. हो, सांगा. बायबलच्या या भविष्यवाणीत श्वापद हे देवाच्या विरोधात उभ्या राहिलेल्या एका जागतिक राजकीय आणि धार्मिक सत्तेचं प्रतीक मानलं जातं. ठीक आहे. म्हणजे एकदा का हुतात्म्यांना न्याय मिळाला आणि गुन्हेगारांना शिक्षा झाली की मग मुख्य खलनायक म्हणजे सैतानाची पाळी येते, बरोबर? बरोबर. पण त्याआधी मला हुतात्म्यांच्या न्यायाबद्दल आणखी जाणून घ्यायचं आहे. पुनरुत्थान आणि न्याय यांचा थेट संबंध कसा आहे? संबंध खूप जवळचा आणि तर्कशुद्ध आहे. तुम्हीच विचार करा, जर हुतात्मे पुन्हा जिवंत झाले नाहीत तर ते देवाच्या नजरेत निर्दोष कसे ठरतील? खरंय, तेही इतर पापी लोकांसारखेच मृतावस्थेत पडून राहतील. अगदी. पण त्यांचं पुनरुत्थान हे जाहीर करतं की ते निर्दोष होते, ते देवाच्या बाजूने उभे राहिले. आणि एकदा का ते निर्दोष सिद्ध झाले की मग त्यांना मारणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा करणे देवासाठी पूर्णपणे न्याय्य ठरते. हा केवळ बदला नाही तर न्यायाची पूर्तता आहे. हे स्पष्ट झालं. तर येशू येतात आणि श्वापदाच्या सैन्याचा न्याय करतात. या न्यायाचं स्वरूप काय असतं? या वर्णनानुसार येशू श्वापद आणि त्याच्यासोबत असणाऱ्या खोट्या संदेष्ट्याला, खोटा संदेश. हो, जो लोकांना चमत्कार दाखवून फसवतो, या दोघांना पकडून जिवंतपणे अग्नीच्या तळ्यात टाकतात. आणि मग सैतानाचं काय होतं, जो या सगळ्यामागे सूत्रधार आहे? इथे खूप मनोरंजक प्रतीक वापरलं आहे. यानंतर सैतानाला 1000 वर्षांसाठी एका अथांग डोहात बंद केलं जातं. अथांग डोह. हो, आणि स्रोतांमध्ये अजाजेल बकऱ्याचा उल्लेख आहे. हे प्रतीक जुन्या करारातील आहे, बरोबर? अगदी बरोबर. जिथे एका बकऱ्यावर लोकांची पापं लादून त्याला रानात सोडलं जायचं. तसं कैसा आहे का हे? हो, तसंच जुन्या करारात प्रायश्चित्ताच्या दिवशी 2 बकरे असायचे. एकाचा बळी दिला जायचा, जो येशूच्या बलिदानाचं प्रतीक होता, आणि दुसऱ्या बकऱ्यावर, ज्याला आजाजेल म्हटलं जायचं, त्यावर लोकांची सगळी पापं लादून त्याला दूर वाळवंटात सोडून द्यायचे. तो पापाचं ओझं वाहून न्यायचा. हो. त्याचप्रमाणे या कथेनुसार सैतानाला पापाचा मूळ स्रोत मानून, पापाचा दोष त्याच्यावर टाकून, त्याला अथांग डोहात म्हणजे एका अमर्याद तुरुंगात 1000 वर्षांसाठी बंद केलं जातं. म्हणजे 1000 वर्षांसाठी सैतानाला टाइमआउट दिला जातो. ठीक आहे, गुन्हेगारांना शिक्षा झाली, मुख्य सूत्रधाराला तुरुंगात टाकलं. आता जगाचं काय? ज्या जगात हे सगळं घडलं त्याचं काय होतं? यानंतर एक मोठी घटना घडते. पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी नाहीशी होतात. आणि देव एक नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी निर्माण करतो. हे अक्षरशः घडतं का? म्हणजे आपलं जुनं जग जळून खाक होतं की हे प्रतिकात्मक आहे? यावर स्रोतांमध्ये वेगवेगळी मतं आहेत. काही जण मानतात की पापाने दूषित झालेली ही भौतिक दुनिया अक्षरशः नष्ट केली जाईल आणि एक नवीन शुद्ध जग निर्माण होईल. आणि दुसऱ्यांच्या मते? तर काही जणांच्या मते हे श्वापदाच्या राज्याच्या म्हणजे जुन्या भ्रष्ट व्यवस्थेच्या नाशाचं प्रतीक आहे. पण अंतिम परिणाम एकच आहे, एका नवीन, नीतिमान आणि शुद्ध जगाची निर्मिती. आणि याच नवीन पृथ्वीवर 1000 वर्षांचं राज्य सुरू होतंय. या राज्याबद्दल ऐकायला खूपच विलक्षण वाटतं. ते नेमकं कसं असेल? हे केवळ दुःख आणि वेदना नसलेलं जग नाही. या स्रोतानुसार हे जग प्रेमाच्या आज्ञेवर चालेल. प्रेमाच्या आज्ञेवर? हो, यशायाच्या पुस्तकात याचं सुंदर वर्णन आहे की लांडगा आणि कोकरू एकत्र राहतील, सिंह गवतासारखा चारा खाईल, म्हणजे हिंसक प्रवृत्तीच नष्ट होईल. म्हणजे हे एक प्रकारे मानवाचं मूळ स्वरूप परत मिळवण्यासारखं आहे का? जिथे निसर्गाशी आणि देवाशी एकरूपता होती.
हो, तसंच काहीसं आहे. पण यात एक महत्वाचा फरक आहे. आता मानवाची स्वतंत्र इच्छाशक्ती पारखली गेली आहे. अच्छा. सैतानाच्या आरोपांना आणि मोहांना तोंड देऊन त्यांनी स्वतःहून देवाचा मार्ग निवडला आहे. त्यामुळे हे राज्य केवळ एक बक्षीस नाही, तर एका मोठ्या वैश्विक परीक्षेचा निकाल आहे. म्हणजे हे राज्य त्या हुतात्म्यांसाठी आणि विश्वासू लोकांसाठी एक प्रतिपळ आहे, ज्यांनी देवाचं सत्य सिद्ध करायला मदत केली. अगदी. ही त्यांच्या त्या त्यागाची आणि विश्वासाची फलश्रुती आहे, जिथे ते ख्रिस्तासोबत राज्य करतील. तर आज आपण महाप्रायश्चित्त दिनाच्या या गुंतागुंतीच्या आणि क्रमबद्ध भविष्यवाणीचा आढावा घेतला. याची सुरुवात 7व्या करण्याने होते, मग हुतात्म्यांच्या पुनरुत्थानाने देवाचा न्याय सिद्ध होतो. हो, त्यानंतर पापाची शक्यताच काढून टाकणारी प्रायश्चित्ताची प्रक्रिया सुरू होते. बरोबर. आणि मग गुन्हेगारांना शिक्षा आणि सैतानाला कैद केल्यानंतर एका नवीन आदर्श 1000 वर्षांच्या राज्याची स्थापना होते. आणि या संपूर्ण प्रक्रियेचा केंद्रबिंदू हा आहे की देवाने दिलेली स्वतंत्र इच्छाशक्ती म्हणजे फ्री विल कशी एका मोठ्या वैश्विक संघर्षातून जाते आणि शेवटी पूर्णत्वाला पोचते. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. या स्रोतांमध्ये असंही म्हटलं आहे की या 1000 वर्षांच्या शांतीपूर्ण राज्यानंतर सैतानाला पुन्हा थोड्या काळासाठी त्या अथांग डोहातून सोडले जाईल. वर्षांच्या काळात जन्मले आहेत आणि ज्यांची इच्छाशक्ती अजून सैतानाच्या मोहांना सामोरी गेलेली नाही. आणि इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. 1000 वर्षांच्या परिपूर्ण दैवी शासनाखाली राहिल्यानंतर, जिथे कोणतंही दुःख, हिंसा किंवा पाप नाही, अशा पिढीला अंतिम परीक्षेची गरज का भासावी? 1000 वर्षांच्या शांततेनंतरही मानव पुन्हा चुकीचा मार्ग निवडू शकतो का? स्वतंत्र इच्छाशक्तीच्या स्वरूपाबद्दल हा कोणता महत्त्वाचा प्रश्न निर्माण करतो? यावर विचार करायला हरकत नाही.